वैद्यकीय तंत्रज्ञान एकीकडे आधुनिक होत असलं तरी सुद्धा वंचित गरीब समुदायातील सर्वात मोठी समस्या म्हणजे शिशु मृत्यू दर आहे। पण या शिशुमृत्यू दराला 70% वरून 12% आणण्याचं महान कार्य डॉक्टर अरमिदा फर्नांडिस या महाराष्ट्रातील प्रख्यात नवजात बाल तज्ज्ञांनी केला आहे। यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला। भारतीय नवजात विज्ञानाच्या जननी म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्या संशोधनामुळे हे प्रकर्षाने लक्षात आले की स्तनपानामुळे आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळामध्ये आजार आणि मृत्यूदर कमी होतो। डॉक्टर फर्नांडिस यांनी 1989 मध्ये सायन रुग्णालयात भारत आणि आशियातील पहिली मानवी दूध बँक स्थापन करण्यास मदत केली। या उपक्रमाने अकाली जन्मलेल्या आणि आजारी नवजात बालकाचे जीवन वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सायन रुग्णालय त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नवजात बालकांच्या जगण्याचा दर सुधारण्यावर भर दिला। 1999 मध्ये डॉक्टर फर्नांडिस यांनी स्नेहाची स्थापना केली। या मुंबई स्थित एक संस्था आहे जी माता आणि बाल आरोग्य, पोषण, महिला सक्षमीकरण, किशोरवयीन आरोग्य आणि महिला आणि मुलावर हिंसाचार रोखण्यासारख्या क्षेत्रात काम करते। स्नेहाच्या झोपडपट्ट्या आणि चाळीमध्ये काम करते। तिच्याकडे अंदाजे 400 पूर्णवेळ कर्मचारी आणि 750 स्वयंसेवक आहेत। ही संस्था महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यामध्ये आणि नवजात आणि झारखंडसह इतर राज्यांमध्ये अंदाजे 10 लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे। धन्यवाद।